नमस्कार, मी निरंजन बोद्दुल. अशोक चौक पोलीस चौकी समोर ते साईबाबा चौकपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून पावसाळ्यात नेहमी ड्रेनेज लाईन तुंबून वाहत पाणी प्रत्येकाच्या घरासमोर जात होते आणि पोलीस चौकी समोर तर एवढं पाणी साचायचं की त्या ठिकाणी बरेच या पावसामुळे पाणीचा अंदाज कळत नसल्याने अनेक अपघात होत होते. अनेक जणांना अंदाज कळत नव्हते की या चौकी समोरच का थांबतात आणि गाडी जाताना पण खूप प्रॉब्लेम यायचे. मग या संदर्भात मागील वर्षी मी आमचे ते ड्रेनेज विभागाचे जे अधिकारी आहेत आणि आमचे दोनचे साहेब आणि ड्रेनेज विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत मी चर्चा करून त्यांच्यासोबत बसल्यानंतर असं एक निदर्शनास आलं की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून फक्त केवळ 6 इंचीचं पाईपलाईन आहे. मग या 6 इंची पाईपलाईनमुळे ज्या वेळेस पाणी येत होतं फुल प्रेशरनं, मग त्या 6 इंची मध्ये पाणी जाण्यासाठी 6 इंची लाईन हा खूप छोटा असल्या कारणानं ते तुंबून ड्रेनेज लाईन मधनं पाणी बाहेर येण्यास सुरुवात होत होती. मग याच्यावर मी उपाययोजना म्हणून 30/11/2023 रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन पाठपुरावा करून अशोक चौक पोलीस चौकी ते साईबाबा चौक पर्यंत 1.5 फुटीचा पाईपलाईन घालण्यासाठी मी पत्र दिलेलं होतं. मग त्यानंतर ड्रेनेज विभागातील काय अधिकारी आले, सर्वे केले, प्रत्यक्ष पाहणी केले व या कामास मंजुरी देण्यात आलेली होती. आणि त्यावेळेस थोडं बजेट कमी असल्या कारणानं फक्त केवळ 15 लाख रुपये बजेट मंजूर करण्यात आलेले होते आणि ते 15 लाखचं काम ही झालेलं आहे. आणि उर्वरित कामासाठी सुद्धा पण मी सध्या परवा 15/9/2025 रोजी पत्र दिलेलं आहे महापालिकाला की उर्वरित काम आपण लवकरात लवकर करावे म्हणून. याचाही मी पाठपुरावा करीन. लवकरात लवकर साईबाबा चौक पर्यंत 1.5 फुटीचा ड्रेनेज लाईन घालण्यात येईल. आणि एकदा का 1.5 फुटीचा ड्रेनेज लाईन घालण्यात आल्यानंतर या पुढे ड्रेनेज लाईन शक्यतो थांबणे हे कमी होईल. कारण 6 इंची पाईपलाईन असल्या कारणानं त्याला पाण्या जाण्यासाठी मार्ग मिळत नव्हता. कारण पावसाळ्यात पाण्याचा प्रेशर खूप असतो. मग 1.5 फुटीचा आपण पाईपलाईन घातल्यानंतर कुठंही अशोक चौकात ड्रेनेज लाईन शक्यतो भरणार नाहीये. मी याचा पाठपुरावा चालू आहे. लवकरात लवकर त्याची मंजुरी करून घेऊन कामास सुरुवात होईल.